मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा दिल्लीच्या दरबारी बघायला मिळतोय। कारण नसीम खान, भाई जगताप हे नाराज आहेत आणि थेट दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या ते भेटीला पोहोचल्याचं बघायला मिळत आहे। मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला डावललं जात आहे। नसीम खान आणि भाई जगताप यांची ही तक्रार। मुंबईतील कालच्या काँग्रेसच्या संविधान बचाव जनसभेलाही भाई जगताप आणि नसीम खान यांची अनुपस्थिती होती, त्यांनी दांडी मारलेली होती। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नसीम खान आणि भाई जगताप यांची ही नाराजी बघायला मिळते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, गौरी, आपण जर पाहिलं तर मुंबई काँग्रेसमधील जो अंतर्गत वाद होता तो नेहमीच वेळोवेळी चव्हाट्यावर आलेला आहे। मात्र आता पुन्हा एकदा हा वाद चव्हाट्यावर येत थेट मुंबईच्या दरबारी आपल्याला पाहायला मिळतो आणि आता दिल्लीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला हा वाद पाहायला मिळत आहे। कारण मुंबईत काल काँग्रेस पक्षाची संविधान बचाव जनसभा पार पडलेली आणि ही सभा मुंबई काँग्रेसतर्फे या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी या सभेला संबोधित देखील केलं आणि आगामी ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्यासाठी देखील ज्या काही सूचना होत्या त्या देखील दिलेल्या। मात्र यावेळी मुंबई काँग्रेसमधून आमदार असलम शेख आणि आमदार अमीन पटेल यांचीच उपस्थिती आपल्याला ह्या सभेला पाहायला मिळाली। मात्र मुंबई काँग्रेसचे जे माजी अध्यक्ष भाई जगताप आणि नसीम खान आहेत हे या कार्यक्रमाला सभेला उपस्थित पाहायला मिळाली नाही, त्यांची गैरहजेरी या सभेला पाहायला मिळाली। आणि आता तर नसीम खान आणि भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आहेत किंवा वारंवार त्यांच्यावर नाराजगी व्यक्त करत असल्याचं समोर देखील आलेलं आहे। आणि आता अशातच नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। थेट दिल्लीच्या उंबरठ्यावर जाऊन ते आपली नाराजगी व्यक्त करणार असल्याची माहिती मिळत आहे। जरी पक्षश्रेष्ठींसोबत बैठक एका वेगळ्या कारणासाठी असली तरी मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला डावललं जात असल्याची तक्रार देखील ते करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। गौरी, नक्कीच शिल्पा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।